नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा अपडेट घेऊन आला आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता अजून खात्यात आला नाही, पैसे कधी जमा होणार आणि उशीर का होत आहे, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा बदल झाला आहे, तो तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो। आधी काय होतं, संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र पाठवले जात होते। म्हणजेच दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी एकाच दिवशी तुमच्या खात्यात जमा व्हायचे। पण आता काय बदल झाला आहे ते बघा। सरकारने हे दोन्ही विभाग वेगवेगळे केले आहेत। म्हणजे आता या दोन्ही योजनांची प्रोसेस वेगवेगळी झाली आहे। याचा सरळ अर्थ काय, आता दोन्ही पैसे एकाच दिवशी येणार नाहीत। एक योजना आधी येईल आणि दुसरी योजना थोड्या दिवसांनी येईल। उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, जसं आधी तुम्हाला दोन योजनांचे पैसे एकत्र मिळायचे, पण आता आधी संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता येईल आणि त्यानंतर 2-4 दिवसांनी दिव्यांग पेन्शन योजनेचा हप्ता येईल। त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून दिव्यांग योजनेचा पैसा आला नसेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण तुमचे पैसे येणारच आहेत, फक्त आता ते थोड्या अंतराने येणार आहेत। मित्रांनो, आता सध्या नेमकी परिस्थिती काय चालू आहे ते अगदी सोप्या भाषेत समजावून घ्या। सध्या महाराष्ट्रात काय होतंय, संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आधीच जमा झाला आहे। म्हणजे त्या योजनेचे पैसे सरकारकडून पाठवले गेले आहेत। पण दुसरीकडे बघा, दिव्यांग बांधवांचा हप्ता अजून अनेकांच्या खात्यात आलेला नाही। त्यामुळे लोकांमध्ये थोडी चिंता निर्माण झाली आहे। आता तुम्ही स्वतःच विचार करा, जर शेजारच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात अजून नाही आले तर मनात प्रश्न येणारच ना। म्हणून सध्या अनेक लाभार्थी विचारत आहेत, आपले पैसे कधी येणार, आपला हप्ता अडकला आहे का। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, पैसे थांबवलेले नाहीत, योजना बंद झालेली नाही, फक्त वितरणाची प्रक्रिया वेगवेगळी चालू आहे। म्हणून काहींना पैसे आधी आले आणि काहींना थोड्या दिवसांनी येणार आहेत। त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण ही सध्या चालू असलेली सामान्य प्रक्रिया आहे आणि पुढच्या काही दिवसात तुमच्याही खात्यात पैसे येणार आहेत। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार, चला हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग पेन्शन योजनेचा हप्ता आता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। वेळ लक्षात ठेवा, पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये आणि जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे येऊ शकतात। पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्या, सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत, पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत। म्हणजे काय, आज काही लोकांना पैसे येतील, उद्या काही लोकांना पैसे येतील आणि पुढील 2 ते 4 दिवसात सगळ्यांना पैसे जातील। उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, जसं एखाद्या गावात पाणी सोडतात ना, सगळ्यांच्या घरात एकाच दिवशी पाणी येत नाही, थोड्या थोड्या वेळाने सगळ्यांपर्यंत पोहोचतं, तसंच इथंही आहे। पैसे सगळ्यांना मिळणार आहेत, पण थोड्या अंतराने। त्यामुळे जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर लगेच टेन्शन घेऊ नका, कारण पुढच्या 2 ते 4 दिवसात कधीही पैसे येऊ शकतात, प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट नीट ऐका। सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट सांगतो, घाबरण्याची अजिबात गरज नाही, कोणाचेही पैसे बंद झालेले नाहीत। अनेक जण काय विचार करत आहेत, आपला हप्ता थांबला का, योजना बंद झाली का, पण तसं अजिबात नाही। खरी परिस्थिती काय आहे ते बघा, सरकारकडून पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, फक्त पैसे सगळ्यांना एकाच वेळी जात नाहीत। म्हणजे काही लोकांच्या खात्यात पैसे आधी जात आहेत आणि बाकीच्यांना थोड्या दिवसांनी पैसे मिळत आहेत। उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, जसं बँकेत मोठी रांग लागते ना, सगळ्यांचं काम एकदम होत नाही, एकमेका मागोमाग एक काम होत जातं, तसंच इथेही चालू आहे। पैसे येणारच आहेत, पण टप्प्याटप्प्याने। त्यामुळे जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, वारंवार बँकेत चक्रा मारू नका, थोडा संयम ठेवा, पुढच्या काही दिवसात पैसे नक्की येतील। ही फक्त थोड्या उशिराची प्रक्रिया आहे।
मित्रांनो, आता एक खूप कॉमन प्रश्न सध्या सगळीकडून येतो आहे, टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांचं काय होणार? बघा, अनेक जण असे आहेत ज्यांची नोंदणी टेम्पररी आहे किंवा ज्यांचे कागद अजून पूर्ण व्हेरीफाय झालेले नाहीत, त्यामुळे त्यांना थोडी जास्त चिंता वाटते आहे. पण इथे सत्य काय आहे ते समजून घ्या. सध्या या टेम्पररी लाभार्थ्यांबाबत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. म्हणजे अजून एकदम स्पष्ट आणि अंतिम अपडेट आलेली नाही. त्यामुळे आता काय करायचं? अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठेही चुकीची माहिती पसरू नका आणि सर्वात महत्वाचं, जशीच टेम्पररी लाभार्थ्यांबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती येईल, आपण त्यावर एक वेगळा सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणाला पैसे मिळणार, कोणाला नाही मिळणार आणि पुढे काय करायचं हे स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, अधिकृत अपडेटची वाट पहा. मित्रांनो, आता एक महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतः चेक करू शकता. तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स एकदा नक्की चेक करा. कधी कधी पैसे जमा झालेले असतात पण आपल्याला SMS आलेला नसतो. त्यामुळे ATM मध्ये जाऊन चेक करा किंवा मोबाईल बँकिंग पासबुक अपडेट करा. कारण अनेक वेळा पैसे आलेले असतात पण माहिती उशिरा मिळते. मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, हा उशीर का होतो? तर त्यामागे काही कारणं असतात. योजनांचे विभाग वेगळे झाले, डाटा व्हेरीफाय करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि टप्प्याटप्प्याने रिलीज होत आहे. त्यामुळे थोडासा उशीर होतो पण पैसे थांबत नाहीत. मित्रांनो, इथे एक महत्वाची सूचना, सध्या सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या फिरत आहेत. पैसे बंद झाले, योजना बंद झाली, अशा अफवा फिरवल्या जात आहेत. पण अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण योजना सुरू आहे आणि पैसे येणारच आहेत. त्यामुळे फक्त विश्वासार्थ माहितीवरच विश्वास ठेवा. चला मित्रांनो, शेवटी एकदा थोडक्यात समजून घेऊया. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आधीच आले आहेत. दिव्यांग योजनेचे पैसे आता पुढील 2 ते 4 दिवसात येणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं, कोणाचाही हप्ता बंद झालेला नाही, फक्त थोडासा उशीर आहे. त्यामुळे शांत राहा आणि पैसे येईपर्यंत थोडा संयम ठेवा. मित्रांनो, आता एक महत्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात, काही लोकांना आधी पैसे का येतात? तर याचं सोपं उत्तर बघा, ज्या लाभार्थ्यांची माहिती पूर्ण आणि व्हेरीफाय झालेली आहे त्यांना पैसे आधी मिळतात आणि ज्या लोकांची माहिती अपडेट होत आहे त्यांना थोडा उशीर होतो. म्हणजेच हा कोणताही अन्याय नाही, ही फक्त सिस्टीमची प्रोसेस आहे. त्यामुळे जर दुसऱ्याला पैसे आले आणि तुम्हाला नाही आले तर लगेच घाबरून जाऊ नका. तुमचाही नंबर येणार आहे आणि पैसे नक्की येणार आहेत. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण अजूनही अनेकांना योग्य माहिती मिळत नाही आणि त्यामुळे विनाकारण टेन्शन घेतात. म्हणून तुम्ही एक छोटीशी मदत करा, हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती लगेच इतरांपर्यंत शेअर करा. आणि सर्वात महत्वाचं, दररोज मोबाईलवर अशाच शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेट हव्या असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण तिथे आपण रोजचे अपडेट, नवीन योजना आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी शेअर करत असतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.